हाय, मी जान्हवी। आज आहे माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी। सकाळी लवकर उठल्यावर मी दारासमोर रांगोळी काढली। उठणं लावण्यासाठी बसायच्या आसनाभोवती सुद्धा रांगोळी काढली। मग माझा नवरा चिनारला मस्तपैकी उठणं लावलं। चिनारला उठणं लावल्यावर बाबांना पण उठणं लावलं। मग आईंनी मला आणि मी आईना सुद्धा उठणं लावलं। खरंच दिवाळीतल्या या अभ्यंग स्नानाची एक वेगळीच मजा असते, हो ना? अभ्यंग स्नानानंतर मी मस्तपैकी तयार झाले। मग आम्ही सगळे आमच्या खंडाळ्यातल्या खंडाळेश्वराच्या देवळात जायला निघालो। दिवाळीची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली। खंडाळेश्वराच्या देवळात थोडा वेळ बसल्यावर आम्ही आमच्या गावातल्या लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जायला निघालो। तिकडे आमच्या गावातली काही मंडळी भेटली आणि माझी लाडकी इरा सुद्धा भेटली। दोन्ही देवळांमध्ये छान दर्शन झाल्यावर आम्ही घरी आलो आणि आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फराळ केला। काही म्हणा, चकल्या चिवडा आपण वर्षभर खातोच, पण त्यांची चव आणि आजच्या दिवाळीच्या दिवशीची चव किती फरक पडतो ना। फराळ झाल्यावर मी, चिनार आणि त्याचे मित्र बाजूच्याच गावातल्या देवळात जायला निघाले। तर हे आहे नांदिवड्यातील कऱ्हाटेश्वराचं देऊळ। हे माझं सगळ्यात आवडतं देऊळ आहे हा। आज दिवाळीमुळे थोडीफार गर्दी होती। समुद्राच्या कडेला लागून असलेल्या डोंगरावरच्या या सुंदर अशा देवळात इतकं प्रसन्न वाटतं ना। देवळाच्या इथून दगडी पायऱ्या उतरून खाली आलं की समोरच समुद्राचं खळाळतं पाणी आणि हवी हवीशी वाटणारी शांतता। देवदर्शन झाल्यावर आम्ही देवळाच्या बाहेरच थंडगार कोकम सरबत प्यायलो आणि मग आलो जयगडच्या जय विनायक मंदिरात। या देवळाचं बांधकाम सुद्धा अतिशय सुंदर आणि रेखीव आहे हा। याच बरोबर देवळाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका सुंदर मेंटेन केलेला आहे ना। देवळाच्या परिसरातच हा सुंदर असा तलाव सुद्धा आहे। वेगवेगळ्या झाडांनी सजलेलं हे मंदिर सुद्धा मला खूप आवडतं। इकडे माझे व्हिडिओज बघणाऱ्या काही जणी भेटल्या, माझ्या बरोबर फोटो काढले, माझे व्हिडिओज त्यांना आवडतात हे सुद्धा सांगितलं। हे ऐकून मला इतकं छान वाटलं ना। थोडा वेळ या देवळात घालवल्यावर आम्ही घरी जायला निघालो। घरी आल्या आल्या आम्ही रांगोळी काढायला बसलो। सकाळी शास्त्रापुरती रांगोळी काढायला वेळ मिळाला होता, आता मात्र मनसोक्त रांगोळी ठरवलं ठरवलं। तर ही आहे आजची माझी दिवाळीसाठी काढलेली रांगोळी। दुपारी जेवून थोडी विश्रांती घेतल्यावर आम्ही संध्याकाळी आई बाबांबरोबर गणपतीपुळ्यात जायला निघालो। दिवाळी निमित्त हे देऊळ खरोखरच खूप सुंदर सजवलं होतं। विशेष प्रसिद्ध असलेला हा गणपतीपुळ्याचा गणपती तुम्हाला नक्की माहित असेलच। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बऱ्यापैकी पर्यटक इकडे आले होते। मंदिरावर छान लाइटिंग केल्यामुळे ऑलरेडी सुंदर दिसणारं हे मंदिर आज आणखीनच भारी दिसत होतं। गणपतीपुळ्यातून घरी आल्यावर मी आणि आईनी अंगणात पणत्या लावल्या। मी काढलेल्या रांगोळीजवळ पणत्या लावल्यावर रांगोळी एवढी उठून दिसत होती ना। यानंतर आम्ही गावातले सगळे लक्ष्मी नारायणाच्या देवळात दीपोत्सव साजरा करायला जमलो। कोणताही सण असू दे, कोणाकडे काही कार्यक्रम असू दे, गावातले सगळे अगदी हौशीने एकत्र जमतात बरं का। आणि लग्न होऊन इकडे आल्यावर ही गोष्ट मला अगदी मनापासून आवडली हा। मग सगळ्यांनी मिळून पणत्या लावल्या। स्वस्तिक, श्रीराम असं पणत्यांनी रेखाटलं आणि अख्खं देऊळ पणत्यांनी उजळवलं। हे सगळंच इतकं भारी वाटत होतं ना। सगळे जमल्यामुळे गप्पा गोष्टी मज्जा हे सगळं चालूच होतं। मग सगळ्यांनी मिळून थोडे फटाके सुद्धा वाजवले आणि अशा प्रकारे माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी संपन्न झाली। आजचा अख्खा दिवस कधी संपला मला कळलंच नाही। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा। बाय।